इतिहासाच्या पायऱ्यांवर उभं असलेलं वैभव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हे केवळ एक रेल्वे स्थानक नसून भारताच्या औद्योगिक आणि सांस्कृतिक प्रगतीचे प्रतीक आहे. नमस्कार मुंबईकर, आपल्या सर्वांना ह्या गोष्टी नक्कीच माहीत असायला हव्यात, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT हे मुंबई शहरामध्ये एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. CSMT हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मालक आहे. 1878 मध्ये या स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात झाली. बांधकाम पूर्ण होण्यासाठी 10 वर्ष लागली. त्या काळात कोणतीही इमारत बांधण्यासाठी लागलेला सर्वाधिक वेळ आहे. मुंबईच्या बोरीबंदर स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या बाहेर 1880 मध्ये व्हिक्टोरिया राणी बाळाजी सुवर्ण जयंतीनिमित्त बांधण्यात आले. पर्यंत या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच VT असे होते. मात्र नामकरण करून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST असे ठेवण्यात आले. 2017 साली जून महिन्यामध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द लावण्यात आला आहे आणि तेव्हापासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT म्हणून ओळखले जाते. CSMT स्थानकामध्ये 18 फलाट असून फलाट क्रमांक 1 ते 7 हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकाचे आहेत. फलाट क्रमांक 8 ते 18 हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर जलद गाड्या मार्गस्थ होतात. महाराष्ट्राच्या 7 अक्षरांपैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या 7 अक्षरांची जून 2013 मध्ये घोषणा करण्यात आली. या स्थानकातून दर 4 ते 5 मिनिटांनी एक लोकल ट्रेन सुटते. सोळा एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबई बोरीबंदर येथून ठाण्याकडे रवाना झाली. हाच बोरीबंदर नंतर व्हिक्टोरिया टर्मिनस आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून विकसित झाला. याची रचना इतकी सूक्ष्म आणि कलात्मक आहे की ती कोणत्याही राजवाड्याला लाजवेल. स्टेशनच्या मुख्य घुमटावर असलेली सिंह आणि वाघाची शिल्प इंग्रज आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जातात.
CSMT हे मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक असून दररोज लाखो प्रवासी येथे ये-जा करतात. या स्थानकाला भेट देणे म्हणजे एखाद्या इतिहासाच्या संग्रहालयात फेरफटका मारण्यासारखे आहे, जेथे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य एकत्र नांदताना दिसतात. फलक, CCTV, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता मोहिमा आणि हरित उपक्रम. परंतु हे स्थानक आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपून आहे. या स्थानकाला भेट देणे म्हणजे एखाद्या इतिहासाच्या संग्रहालयात फेरफटका मारण्यासारखे आहे, जेथे भूतकाळ, वर्तमान